ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू आमची आशा आहे. आशा. आम्ही कधी कधी थकून गेलेले असतो. आम्ही कधी कधी असं म्हणतो की आता माझ्या जीवनामध्ये काहीच उरलेलं नाही. परंतु जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला एक नवीन आशा दिसून येते. आम्ही बायबलमध्ये योहानाचे शुभवर्तमान अध्याय 5 मध्ये आम्ही वाचतो, बेत्सेदा पुलाजवळ, बेत्सेदा तळ्याजवळ एक मनुष्य, बिमार मनुष्य 38 वर्ष त्या पुलाच्या काठावर बसून होता, पडून होता, अशा आशेने की कोणीतरी मला मदत करेल. 38 वर्ष प्रिय बंधू आणि भगिनीनो, तो 38 वर्षापर्यंत तिथं पडून होता. आणि 38 वर्षापर्यंत त्याच्या मनामध्ये हीच एक इच्छा होती की मला एक वेळ अशी संधी मिळेल का मी त्या पुलामध्ये मी प्रवेश करेन. आम्हाला माहीत आहे त्याची स्टोरी. दूत येऊन त्या तळ्यातल्या पाण्याला हलवत होते आणि जो आधी त्या तळ्यात पडेल त्याला तो सौख्य मिळत होता. परंतु याला मदत करायला कोणी नव्हतं. परंतु याने आशा सोडली नाही. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 38 वर्ष तो तिथं पडलेला होता. आशेवर जगत होता. आशेवर जगत होता की मला कोणीतरी मदत करेल किंवा मी एक दिवस तिथं जाईल आणि बरा होईल. आणि जेव्हा येशू त्याच्याकडे येतो आणि तो म्हणतो की तुला बरं व्हायचं आहे का, तेव्हा तो काय म्हणाला, मला बरं होणे आहे, परंतु मला मदत करायला कोणी नाही. परंतु त्याने आशा सोडली नाही आणि तो वापस गेला नाही. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आहे, संकट आहे. आम्ही कधी कधी त्रासून गेलेला, परंतु आपण कधी आशा सोडू नये. प्रभूवर विश्वास ठेवूया. एक ना एक दिवस तरी प्रभू आमच्या जवळ येईल आणि त्या बेत्सेदा पुलाजवळ बसलेल्या व्यक्तीला विचारल्यासारखं प्रभू सुद्धा आम्हाला विचारेल आणि आमच्या जीवनामध्ये प्रभू येईल. आम्ही आशा सोडू नये. आशा सोडलेल्या व्यक्तीला काही लाभ होणार नाही. आपण शेवटपर्यंत टिकून राहूया. देवावर विश्वास ठेवूया. देवावर विश्वासाने आम्ही आशा ठेवून की प्रभू माझ्याजवळ येणार, एक ना एक दिवस प्रभू मला स्पर्श करणार. आपण प्रार्थना करूया, बायबल वाचूया. बायबल वाचत राहिल्याने, देवाची प्रार्थना करत राहिल्याने, देवाचा धावा करत राहिल्याने एक दिवस प्रभू नक्की आमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार, आम्हाला स्पर्श करणार आणि आमच्या पूर्ण गरजा तो निभावणार, आम्ही मान्य करणार. विश्वास ठेवूया प्रियजनो. पुष्कळ लोकांनी अशा प्रकारे आशा ठेवलेली आहे. आम्हाला माहीत आहे संत मोनिका 15 वर्षे तिने आपल्या मुलासाठी प्रार्थना केली आणि त्याचं फळ आम्ही पाहतो. संत अगस्टी, प्रियजनो, तिने कधी आशा सोडली नाही, विश्वास सोडला नाही. आशेने ती प्रार्थना करते, विश्वासानं प्रार्थना करते. आपण आशा ठेवूया, प्रभूवर आशा ठेवूया. प्रभूवर आशा ठेवल्याने आम्ही कधी नष्ट होणार नाही, कधी निराश व्हावं लागणार नाही, कधी आम्हाला मागं हटावं लागणार नाही. प्रभूवर आशा ठेवूया, प्रभूवर विश्वास ठेवूया, प्रभूच्या विश्वासाने समोर जाऊया. प्रार्थना करूया.